नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मंत्र जापचे किती प्रकार आहेत, मंत्र जाप कसं केलं पाहिजे व शास्त्रामध्ये याविषयी काय सांगितलेलं आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, उच्चैर जपाद विशिष्ट साधू पांशु दर्श भिगुणे जिया जपे शतगुण सहस्र मानस स्मृत। तर याचा अर्थ असा आहे, मंत्र जापचे 3 प्रकार आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे मानसिक जाप, दुसरं वाचिक जाप व तिसरं उपांशु जाप। तर मानसिक जाप म्हणजे मनात केला जाणारा, जसं की आपण एखाद्या मंत्राचा जप करत आहोत तर डोळे बंद करून त्या देवाला डोळ्यासमोर आणून त्या मंत्राचा जप मनातल्या मनात केला जातो, त्याला मानसिक जप म्हणतात। दुसरा आहे वाचिक जाप, आपल्यासमोर पुस्तक ठेवून एखाद्या मंत्राचा उच्चार करणे व तो मोठमोठ्या आवाजामध्ये जप करणे, याला वाचिक जप म्हणतात। व तिसरा आहे उपांशु जाप, हा जप करताना आपले होठ हलतात, मनात उच्चारण केलं जातं, या जपाचा आवाज आपण स्वतः ऐकू शकतो, बाहेरचं ऐकू शकत नाही, याला उपांशु जप म्हणतात। मानसिक जप केल्याने 1000 गुणा फळ मिळतं, वाचिक जप केल्याने 100 गुणा फळ मिळतं व उपांशु जप केल्याने 10 गुणा फळ मिळतं। कुठे बसून कोणत्या स्थानावर बसून जप करावं याविषयी शास्त्रात काय सांगितलेलं आहे जाणून घेऊया। जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा घरात बसून जप करतो तेव्हा त्याला आपल्याला 1 गुणा फळ भेटतं। गौशाळेमध्ये बसून जेव्हा आपण मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्याला 100 गुणा फळ मिळतं। एखाद्या वनामध्ये, बगीचामध्ये किंवा तीर्थस्थानामध्ये बसून एखाद्या मंत्राचा आपण जप करतो तेव्हा आपल्याला त्या मंत्राचा 1000 गुणा फळ भेटतं। पर्वतावरती बसून जप केल्यानंतर 10,000 गुणा फळ भेटतं। पवित्र नदीच्या काठी बसून जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप करतो तेव्हा त्या मंत्राचा आपल्याला लाख गुणा फळ भेटतो। एखाद्या मंदिरामध्ये बसून जेव्हा आपण जप करतो तेव्हा 1 करोड गुणा फळ आपल्याला भेटतं। तसेच शिवालयात बसून मंत्र जाप केल्याने, म्हणजे भगवान शिव यांच्या समोर बसून कोणत्याही मंत्राचा जप केल्याने आपल्याला अनंत गुणा फळ भेटतं, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती, तोपर्यंत धन्यवाद।